आता हे एक मोठं घमेलं घेऊन त्याला हे असं कपडा बांधला आहे ओढणीचा, म्हणजे पातळ छिद्रावाला, म्हणजे त्याला असं याला पकडून धरायचं, म्हणजे ते असं खेचत नाही, हे असं झाडून घ्यायचं. हे पीठ हे आता मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे, 2 किलो पीठ आहे. कारण एकदाच झाडून ठेवलं म्हणजे आपल्याला आंबोळी करायची आहे, ते आंबोळीत घालता येते. तर हा कोंडा ना असं काढून घ्यायचा, असं हा त्याच्यावरचा कोंडा आहे पिठाच्या वरचा. आणि हे मी थोडं आता हे मी झाडण्यासाठी मोठं घमेलच घेतलं होतं आणि त्याच्यावरती तो ओढणीचा कपडा बांधला होता. तर हे असं पीठ निघालेलं आहे मऊसूत मैद्यासारखं, आणि हा त्याचा कोंडा, ह्याचा त्याचा काहीच उपयोग होत नाही, हा टाकून द्यायचा. आणि हे पीठ आपल्याला प्रमाणातच नंतर आंबोळीमध्ये घालायचं आहे. मी करून ठेवलं जास्त, कारण सारखं सारखं करणं कठीण आहे, उपयोगाला येईल. असे हे थोडेसे लालसर झालेले दाणे भिजायला घालायचे, म्हणजे तांदूळ घालणार आहे मी. आता हे 2 ग्लास सेम आहेत, हे 2 ग्लास असं सपाट 2 ग्लास तांदूळ घालायचे. म्हणजे हा जाडा तांदूळ आहे. पहिली लोक थोडंसं उकडे तांदूळ घालायचे, पण आता आम्ही नाही घालत, कारण नाचण्याचं पीठ असतं ना, म्हणजे एवढं फुल भरायची पण गरज नाही, आंबोळीला कमीच लागतं हे. आता हे 2 ग्लास तांदूळ आणि थोडासा म्हणजे भरायला कमीच ही डाळ, ही सगळी भिजत घालायची. आता धुवून स्वच्छ धुवायचं 2-4 वेळा, म्हणजे ती फळ निघून जाते. अजून एकदा घेतो, म्हणजे राशनचे तांदूळ वगैरे असले तर ते स्वच्छ पण होतील, पावडर लावलेली असते ना तांदळाला. ठीक आहे, बस झालं. हे याला अर्ध्याच्या वर भांडं पाणी घालून भिजत ठेवायचं, आणि 5-6 तासांनी वाटलं किंवा रात्री भिजत घातलं आणि सकाळी वाटलं तरी चालतं. आता हे थोडंसं मी वाटून घेतलंय. ही लालसर अशी मेथी दिसते ना, सोनेरी कलरची फुगलेली आहे, भाजल्यामुळे छान दिसतो कलर. आणि हे आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये परत मी एकदा घेते, असं 2-3दा वाटेल. 2 ग्लास तांदूळ होते, फुगून ते जास्त झाले. आणि डाळ तुम्हाला दाखवलीच आहे मी. तर हे पाणी आपण ना ह्या तांदळाबरोबर घालायचं वाटताना, म्हणजे हे असं हे तांदूळ मिक्सरमध्ये आहेत ना, तेवढं बरोबरीने घातलं ना परत परत बघायला लागत नाही पाण्याला. हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. वाटण्याच्या आवाजमध्ये फरक पडतो. कसं गचके देते ना, ते एकदम प्लेन व्हायला लागतं. आता हे वाटण झालेलं आहे बघा. आपल्याला 4 वेळा असं बघायची पण गरज नाही, वाटप झालं का नाही झालं. असं जरा जरा असं खरबरीत असं पाहिजे, एकदमच पेस्ट मैद्यासारखी नाही करायची. आता हे बाकीचं मी वाटून घेते उरलेलं. तो मी काल केलं होतं ते झाडून, हे नाचणी सत्व तयार आहे. तर मी हे 2 ग्लास हे घातलं होतं तांदूळ, आणि एक ग्लासला थोडंसं कमी डाळ घातली होती. तर आता हे 2 ग्लास आपण नाचणी सत्व घालू. म्हणजे हे पाणी मी ते मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. हे 2 ग्लास नाचण्याचं सत्व घालू. असं मी जास्त करून ठेवलंय, कारण सारखं सारखं करता येत नाही, त्याला वेळ लागतो. तर हे असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडं पाणी घातलं होतं मी 2 ग्लास आधी, ह्याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी घालत राहायचं. आणि थोडं कोमट घ्यायचं हे पाणी, म्हणजे ते आपल्याला हे बरं पडेल. पीठ येण्यासाठी जरा गरमपणा पाहिजे असतो ना, तो मिळतो. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पीठ. आणि आपल्या डोश्याचं ह्याचं आंबोळीचं जसं पीठ तयार केलं तशा प्रकारे हे पातळ थोडं पीठ व्हायला पाहिजे. अजून थोडं पाणी घालते, थोडं कोमट आहे पाणी, आपल्या हाताला थोडंसं सहन होईल असं. ही अशी पेस्ट झाली ना, परत आपल्या त्या पिठासारखीच पेस्ट करून घ्यायची.
आता ही पेस्ट झाल्यानंतर ही झालेली आहे. आता हलवून आपल्या हातानेच हलवलं तरच चांगलं होतं. हे सगळीकडून आपण घेऊ शकतो. असं हात स्वच्छ आधी धुवून घ्यायचं साबणाने. नंतर हे वाटलेलं जे आंबोळीचं मिक्सर आहे ना, त्याच्यात हे ओतायचं. हे 2 ग्लास आपण तांदूळ घेतले होते, तर 2 किंवा 3 तुम्ही घेऊ शकता नाचण्याचं पीठ. ह्याला काय डोसा आणि इडलीसारखं डाळीचं प्रमाण जास्त नाही लागत. थोडी डाळ घातली तरी चालते. जसं मी आता 4ला जवळजवळ 1 ग्लासपेक्षा कमीच घातली डाळ. मग हे अजून परत असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं मीठ घालायचं याच्यामध्ये. म्हणजे कसं आता मला हे लवकर येण्यासाठी आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं. नंतर आल्यानंतर थोडं आपण चव बघून घेऊन थोडं कमी जास्ती मीठ जरी घातलं तरी चालतं. पण हे कसं आपल्याला हे मटणाबरोबर किंवा वाटाण्याच्या आमटीबरोबर खायचं असतं, त्याच्यामध्ये मीठ असतं भरपूर, आपल्या जेवणामध्ये असतं व्यवस्थित. त्यामुळे ह्याच्यात जर जास्त घातलं आपण तर ते खारटपणा होईल. त्याच्यामुळे हे बघूनच घ्यायचं. आता हे चांगलं हलवून घ्यायचं. आता हे झालेलं आहे. तर ह्याला झाकण लावून बंद करून 8-10 तास ठेवून द्यायचं. आणि थोडंसं गरम जागेमध्ये ठेवलं ना, किंवा ब्लँकेट वगैरे गुंडाळून ठेवलं तर हे पीठ लवकर येईल. तर हे झालेलं आहे. तर ह्याला मी एक झाकण लावते. आता बनलेलं हे जे मी मिक्स केलेलं आंबोळीचं पीठ आहे ना, हे असं झाकण ठेवून आपल्याकडे जर मायक्रोवेव्ह किंवा काही असेल तर ह्याच्यामध्ये जर असं बंद ठेवलं तर ह्याला थंड हवा लागत नाही. ह्याला गरम करायची गरज नाही. हे असंच बंद ठेवायचं, लवकर पीठ येतं. असं बंद करून टाकायचं. हे गरम नाही आहे, थंडच आहे. पण त्याच्यामध्ये ठेवल्यामध्ये ते उष्णता त्याला जराशी लागते, म्हणजे असं. आणि फर्मेंट होऊन येतोय लवकर. आणि आपल्याला लवकर यायची गरज नसेल तर चांगलं 12-13 तास ठेवलं तरी काय नाही होत त्याला. आणि नाचण्याचे पीठ हे लवकर येतं जरा, त्यामुळे आपण थोडं लक्ष द्यायचं त्याच्याकडे 8-10 तासानंतर. आणि हे जर आपल्याकडे काही मायक्रोवेव्ह वगैरे काहीच नसेल तर एका ब्लँकेटमध्ये असं चांगलं गुंडाळून ठेवून द्यायचं. मग ते लवकर येतं. आणि गरमीच्या दिवसात तर ते ऑटोमॅटिकच लवकर येतं. पण आता थंडीच्या दिवसात थोडं उशिरा होतं, त्यामुळे त्याचं ती असं करावं लागतं थोडं. आता हे मी जे वाटून ठेवलेलं होतं आंबोळीसाठी, म्हणजे नाचण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, मेथ्या, उडीद, हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे मी प्रमाण. म्हणजे 2 ग्लास जर तांदूळ असतील तर 2 ग्लास हे घातलं मी नाचण्याचं सत्व, म्हणजे झारलेलं पीठ. आणि चमच्यावर मेथी भाजून, आणि तांदूळ 2 ग्लास घेतलेच होते. आणि उडदाची डाळ एकाला 4 केलं हे तरी चालतं, पण एकापेक्षा 1 ग्लासापेक्षा मी कमीच घातली होती उडदाची डाळ. कारण ह्या आंबोळीला आहे ना, हे जे असं फुगलेलं आहे, हे बघा आता हे पीठ आलेलं आहे. आपण पळी लावली तरी असं हे अर्ध भांड होतं, हे असं फुल झालं. म्हणजे रात्री जर आपण वाटून ठेवलं तर सकाळी लवकर हे एवढं पीठ असं फुगून येतं. आता हे झालेलं आहे. तर आता बघा हे हलवल्यानंतर ह्याला अर्ध्यावर गेलं हे, म्हणजे असं फुगून. आणि ते नाचण्याच्या पिठामुळे हे लवकर हे होतं, फर्मेंट होतं आणि चांगलं होतं. आता ह्याच्यात मी मीठ पण घातलेलं आहे. तर आता ही आंबोळी थोडीशी दाखवतो. तेल चांगलं हे करून घ्यायचं. तर तवा चांगला, भिडाचा तवा चांगला तापलेला. ही चांगली होणार. ह्याला आपण जरा जास्त घालू, फुल फिरवायची आंबोळी अशी पसरून घ्यायचं भिड्यामध्ये. ते घातलेलं आहे. त्याला झाकण लावून ठेवून देऊ. ह्या जाळ्या सुटतात ना, पूर्ण जाळी सुटणार त्याला आंबोळीला. ते मला दाखवते मी. आता हे बघा, ही पूर्ण जाळी अशी सुटलेली आहे ना. उगाच मी तेल जरासं लावते का परतल्यानंतर परत त्याला चिकटू नये. आता बघा ही कशी उचलते. जळलेली पण दिसत नाही. हे असं काळपटपणा जास्त का नाही, तर हे नाचण्याचं पण झारून घेतलेलं आहे ना, त्यामुळे ते पिठाचा कलर असा पांढरट झाला आहे नाचण्याच्या पिठाचा. त्यामुळे ही अशी स्पंजी आणि छान कलर सुंदर आलेला आहे. आणि मेथीमुळे पण असा ब्राउनिश कलर छान येतो.
आणि खमंग वास पण सुटतो. भाजलेली मेथी कच्ची घातली तर तेवढा वास नाही येणार, भाजून घातल्यामुळे त्याच्यामध्ये वास येतो. झालेली आहे तुम्हाला अशी परतून कशी जाळी सुटली, पण अजून थोडीशी झाली ना तर छान खरपूस होईल. थोडंसं करतो. आता मी तिकडे दुसरा आपला जो नॉर्मल तवा वापरतात ना आजकाल, जो भिडाचा तवा नवीन, आपला हा जुना तवा आहे जो आता मी वापरला. हा जुना आहे, माझ्या आईने दिलेला. आता हा कसा, हा आता बाजारात आजकाल हे असले येतात ना, लोखंड आहे का भिडा आहे माहित नाही, पण हा जाडसर तवा आहे. तर ह्याला असं मी लावून ठेवलंय तेल. अजून थोडं लावायचं, कारण हे पण पहिल्यांदाच घालते मी. तवा तापलेला आहे, याच्यानं वाफा येतात ना थोड्या. आता मी ही आंबोळी घालते ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा हे होऊ शकतं. हे तुम्हाला मला दाखवायचं. अगदी वरच्यावर फिरवायचं याला, असं दाबून नाही, आणि जाडसर असं जाडसर ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. ह्याच्यावर परत तसंच झाकण लावून ठेवायचं. ह्याचं पीठ म्हणजे जे पिठासारखं हे आता इथं दिसतं ना, हा सगळा पिठाचा दिसणारा प्रकार गेला की हे झालं म्हणायचं. बघा तशी छान ह्याच्यावरती पण जाळी चांगली आली. असं काही नाही की भिडच पाहिजे आपल्याला, ह्याच्यावर पण छान होऊ शकतं. दाखवते. हे असे ह्या भिड्यावर केलेल्या 2 आहेत आता, आणि ती आता मी तव्यावर केली. म्हणजे कसंही केलं तरी ते छान येतं. आणि हे नाचण्याचं जे पीठ आहे, नाचण्याचं पीठ घातल्यामुळे ते लवकर होतं फरमेंट. आता जर मी काय रात्री 10ला जर वाटलं तर ते सकाळी 6 पर्यंत येतं. तर आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर अर्ध्या भांड्याचं फुल भांडं भरलं होतं, एवढं ते ओतू पण जाऊ शकतं. आपण जरा लक्ष द्यायचं लवकर उठून. आता हे बघा, ही आंबोळी किती छान, म्हणजे अशी लागत पण नाही खालून, गळण्यासारखी पण होत नाही. हे बघ किती स्पंजी आहे ही भिडावरची आंबोळी. ते हो, फार चविष्ट पण असते, फार छान लागते ही आंबोळी. आता मी मटण करणार आहे, त्याच्याबरोबर खाऊ शकतो, किंवा आपण ह्याच्याबरोबर चटणीबरोबर पण खाऊ शकतो, नाश्त्याला खायची झाली तर. किंवा वाटाण्याची आमटी, हे सगळं ही कोकणातली डिश आहे, त्यामुळे काळे वाटाण्याची आमटी जास्त असते याच्याबरोबर कोकणात. आणि कोणी मटणाबरोबर पण करतं. आता मी मटण आणि आंबोळी, मटण केल्यानंतर तुम्हाला दाखवेन त्याच्याबरोबर आंबोळी ठेवून कसं छान लागते आंबोळी.